गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भ्रष्टाचार आणि लाचखोरीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। ताज्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या एका लिपिकाला 40,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलाय। मिळालेल्या माहितीनुसार साई इंग्लिश स्कूलला अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला हवा होता। महानगरपालिकेचा लिपिक भारत पटोळे यांनी हे सरकारी दस्तऐवज मिळवून देण्यासाठी शाळा प्रशासनाकडे 40,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। शाळेच्या जबाबदार व्यक्तींनी लाच देण्याऐवजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि रीतसर तक्रार नोंदवली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला। ठरलेल्या नियोजनानुसार भारत पटोळे यांनी शाळेच्या प्रतिनिधीला पैशांच्या देवाणघेवाणीसाठी खडकपाडा येथे बोलावलं। लिपिकाने लाचेची रक्कम स्वीकारताच आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडलं। आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलाय। केडीएमसी दीर्घकाळापासून भ्रष्टाचारासाठी बदनाम आहे। रेकॉर्डनुसार आतापर्यंत येथील 48 अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक झालेत। अटक आणि निलंबन होऊनही असे कर्मचारी काही काळानंतर पुन्हा सेवेत रुजू होतात आणि प्रशासकीय महत्त्वाच्या पदांवर बसून पुन्हा भ्रष्टाचाराचा मार्ग मोकळा करतात, अशी चिंता जनमानसात व्यक्त होतीये। महापालिकेची प्रतिष्ठा जपण्यासाठी अशा घटकांवर कडक शिस्तबंधक विषयक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।